सोलापुरात SIR प्रक्रियेबाबत पारदर्शकतेची मागणी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जन आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय। SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। सोलापुरात SIR प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना त्या म्हणाले की BLO यांनी कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली न येता निष्पक्षपणे काम करावं, तसंच मतदार यादीतून मुद्दामून कमी करण्यात आलेल्या नावांची संपूर्ण यादी आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली। मतदारांनी या प्रक्रियेबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीनं षडयंत्र रचलं गेलं त्याच प्रकारची शक्यता इथंही असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर टीका केली। कांद्याचे भाव घसरत असताना पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं। अनेक ठिकाणी डिझेलचा तुटवडा असून काही पेट्रोल पंपांवर मर्यादित स्वरूपातच डिझेल दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा जाणवत असून त्याविरोधात मंगळवारी जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला। सत्ताधारी पक्षांचे लोक मस्त आहेत आणि शेतकरी त्रस्त आहेत अशी टीकाही त्यांनी केली। कॉकरोच जनता पार्टी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की या पक्षाच्या संस्थापकांना अमेरिकेत जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। कोणताही विरोध झाला की सत्ताधारी कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देतात हे जनता पाहत असल्याचं त्या म्हणाल्या। सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना व्यासपीठ मिळत असून ही केवळ सुरुवात आहे, येत्या काळात आणखी मोठा उद्रेक दिसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। BLOंची नावं जाहीर झाले, सगळ्यांकडे लिस्ट आहे, पण ती पब्लिकली वृत्तपत्रामध्ये ती जाहीर झाली पाहिजेत। त्यासोबत मतदारांनी पण सतर्क राहणं की कारण का प्रचंड दबाव येणार आहे। प्रचंड ह्या ठिकाणी नावं कट करण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र हे सत्ताधारी करणार आहेत, जसं आपण बंगाल आणि बिहारमध्ये बघितलं। म्हणून जर मतदार सतर्क राहिला आणि आम्ही पक्षाच्या माध्यमातून पण सतर्क आहोत, पण आम्ही सतत प्रशासनावर पण दबाव निर्माण करणार आहोत। आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत, जर सत्ताधारींनी त्यांच्यावर दबाव आणला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत की तुम्ही विसरू नये असं एक आश्वासन कलेक्टरना ह्या ठिकाणी आम्ही देतोय। कांद्याचे भाव घसरत आहेत, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले। काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत। त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद शेतकऱ्यांना मिळत नाहीये। हे सगळं सुरू असताना आम्ही उद्या जन आक्रोश रस्ता रोको मार्केट यार्डामध्ये सगळे शेतकरी, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलं आणि आता लोकांमधून तुम्हाला उद्रेक आणि उठाव त्याचं पहिलं पाऊल कॉकरोच जनता पार्टी होतं, पण आता रस्त्यावर पण लोक उतरल्याशिवाय राहणार।